जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बांगलादेशातून 1 तास पोहत आली भारतात. 22 वर्षाची प्रेयसी प्रियकरासोबत केलं लग्न, आता झाली आहे अटक. काय झालं आहे ते पुढं आपण जाणून घेऊया. कृष्णा भारतातील आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी प्राण्यांनी भरलेले सुंदरबन डेल्टा पार करून पश्चिम बंगालमध्ये आली आहे. लोक प्रेमात काहीही करू शकतात. बांगलादेशातून भारतात आलेल्या 22 वर्षीय कृष्णा मटलची लव्ह स्टोरी ऐकून आपणही असेच म्हणाल. कृष्णा भारतातील आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी प्राण्यांनी भरलेले सुंदरबन पार करून पश्चिम बंगालमध्ये आली आहे. एवढेच नाही तर तिने आपल्या प्रियकराशी लग्नही केले आहे. मात्र सध्या पोलिसांनी तिला अटकही केली आहे. यानंतर आता पोलीस तिला पुन्हा बांगलादेशात पाठवण्याची तयारी करत आहेत. काही दिवसापूर्वी कृष्णा मंडल हिचे फेसबुकच्या माध्यमाने भारतात राहणाऱ्या प्रियकर आशिक मंडलसोबत मैत्री झाली होती. यानंतर या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. कृष्णाकडे पासपोर्ट नव्हता, यामुळे तिला भारतात प्रवेश मिळत नव्हता. यानंतर त्रस्त झालेल्या कृष्णाने सुंदरबन डेल्टा पोहून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. पत्नीला अटक, पती अस्वस्थ झाला. कृष्णा साधारणपणे 1 तास नदीत पोहून भारतात पोहोचली. तिने गेल्या आठवड्यात कोलकात्यातील एका मंदिरातही लग्न केले. या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कृष्णाला अटकही केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णाकडे भारतात येण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नाहीत. तिला बांगलादेश सीमेवरील अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. आता कृष्णाचा पती आशिक मंडल अस्वस्थ असून कायदेशीर मदत घेण्याचा विचार करत आहे. तुम्हाला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू